या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये आपण आहोत। हे भगवान शिव एक दिवस परमात्म्याचं नामस्मरण करत होते। पार्वतीने पाहिलं, अहो तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करता? सगळं जग तुमचं नामस्मरण करतंय, सगळं जग तुमचं नामस्मरण करते। तुम्ही ध्यान मुद्रा लावली, चिंतनामध्ये आहात, कोणाचं नामस्मरण करताय? म्हणे मीही एका देवाचं नामस्मरण करतोय। शिवदेव आहेत, महादेव आहेत, देवांचे देव महादेव आहेत, तरी देखील ते देवाचं नामस्मरण करतात। पार्वतीने प्रश्न केला, शिवांनी सांगितलं, पार्वती मी परमात्म्याचं नामस्मरण करतोय, ज्याने मला निर्माण केलेलं आहे त्याला मी स्मरतोय, त्याला मी आठवतोय। बर म्हणे तुम्ही देवाचं नामस्मरण करतात, मलाही असं वाटतंय की तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करताय त्या देवाचं नामस्मरण मीही करावं। काही काहींची विचारसरणी असते, कुटुंबातील परमार्थ करतात ना, चला आम्ही पण येऊन पाहतो कीर्तनाला, कसं काय वातावरण आहे, आवडतंय का मनाला? तशी ती पार्वती सांगते, ज्या परमात्म्याचं नामस्मरण करताय ना त्या परमात्म्याचं नामस्मरण मला सांगा। म्हणे पार्वती जे नामस्मरण मी करतोय ते नामस्मरण करण्यासाठी निवांत जागा लागते, एकांतवास लागतो। ज्यावेळेस 6 माही परीक्षा येते, वार्षिक परीक्षा येते आणि घरामध्ये पाहुणे रावळ्यांचा गोंधळ असेल, गडबड असेल, तर विद्यार्थी गडबड गोंधळीमध्ये अभ्यास करत नाही, निवांत जागी जातात, झाडाखाली जातात, एखाद्या ठिकाणी जाऊन बसतात। कशासाठी? अभ्यास करण्यासाठी। तसं परमात्म्याचं नामस्मरण असं गडबड गोंधळामध्ये करता येणार नाही पार्वती, त्याच्यासाठी निवांत जागा लागेल। म्हणे कुठे जायचं? गंगा किनारी शिव पार्वती दोघे जण जातात। गेल्यानंतर गंगा किनारी बसल्यानंतर शिव पार्वतीला ते तत्व सांगत असताना, महावाक्याचा बोध करत असताना पार्वती झोपी जाते। चांगल्या ठिकाणी झोप येते, येते की नाही? मागच्या सप्ताहात ऐकलं तुम्ही का झोप येते म्हणून, जास्त रिपीट करत बसत नाही आता मी। झोप येते चांगल्या ठिकाणी। ती पार्वती झोपी गेली, चांगलं तत्वज्ञान ऐकत असताना, ती चांगल्याच ठिकाणी येते। कीर्तनामध्ये तर तिची हजेरी असतेच, आपण कितीही तिला न आणण्याचा प्रयत्न केला, गैरहजेरीमध्ये ठेवलं तरी ती हजेरी लावल्याशिवाय राहत नाही। आणि मग पार्वती झोपी गेली। भगवान शिव जे नामस्मरण सांगत होते, जे तत्व सांगत होते, जे महावाक्याचा बोध सांगत होते, ते महावाक्य असंच निरर्थक वायाला जाईल म्हणून ज्या गंगा किनारी भगवान शिव बसलेले होते, अशा पाण्यामध्ये मच्छिंद्रनाथाने माशाच्या रूपामध्ये यावं आणि ते तत्वज्ञान ग्रहण करावं। आपण हरिपाठामध्ये म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य। हे तत्वज्ञान मच्छिंद्रनाथाने माशाच्या रूपामध्ये येऊन ऐकलं आणि ते तत्वज्ञान नंतर ती परंपरा ज्ञानोबरायपर्यंत येऊन पोहोचली। आणि ती परंपरा जी आहे, जे नामतत्व आहे, ते नामतत्व तुम्हा आम्हाला प्राप्त करायचं आहे। विठोबा हे नाव आहे, विठोबा विचा केला विठोबा, विठोबा हे नाव आहे, परंतु नाम काय आहे? उपजली या बालकासी, ज्ञानोबराय सांगतात, नाव नये तयापासी ठेविल्या नावासी ओ देत उठी। बालकाला जे नाव ठेवलेलं आहे त्याला ते ओ देणार आहे। मायबापांना सांगण्याचा उद्देश एकच आहे, माझा परमात्मा जो आहे ना, विठ्ठल विठ्ठल वाचेने म्हणता म्हणता एक दिवस वाचा बंद पडेल, पण विठ्ठलाचं नाम काय आहे ते तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे। म्हणून मायबापांनो ते नाम जे आहे ना, ते तुम्ही आम्ही जीवाभावाने घेतलं, या वाचेने जर घेतलं तर या वाचेला पावित्र्य तर येतं, पण या देहाला देखील पावित्र्य येतं। सेना महाराज सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे। आतापर्यंत एकही उदाहरण आपण ऐकलं नसेल की पर्वत जळली कशाने? परमात्म्याच्या नामस्मरणाने। भागवतामध्ये सुंदर उदाहरण आलेलं आहे। स्वामी विद्यारण्य सरस्वती नावाचे संत होऊन गेले। एक दिवस पुराणामध्ये ऐकलं की भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तुमचं आमचं दारिद्र्य नष्ट होतं, दुःख नष्ट होतं, जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते। एक दिवस कथा कीर्तन ऐकताना कानावरती सहज महावाक्य पडलं की काय? परमात्म्याच्या नामस्मरणाने तुम्हा आम्हाला सगळं काही प्राप्त होतं। ऐकलं, परमात्म्याच्या नामस्मरणाने काय होतं? ज्ञानोबराय सांगतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लया शिक्षण मात्रे, क्षणामध्ये ते नाश पावतात। पण कधी? परमात्म्याचं नामस्मरण केलं तर। विद्यारण्यांनी ऐकलं की परमात्म्याच्या नामस्मरणाने सगळं काही साध्य होतं, जीवनातील दुःख दारिद्र्य सगळं काही नष्ट होतं। गायत्री मंत्राचा जप करत होते, घरामध्ये बसलेले होते। बसलेले असताना मनामध्ये इच्छा एकच होती, परमात्मा आता तरी येईल आणि मला भेट देईल। सांगेल मी तुम्हाला
जो भगवत भक्त परमात्म्याचं नामस्मरण करतो ना त्याच्या जीवनामध्ये सुख कधीच प्राप्त होत नाही. तो परमात्म्याच्या नामस्मरणाने आनंदी असतो. पण संसाराबद्दल जर पाहायला गेलं तर संसारामध्ये सगळं काही दारिद्र्य असतं. जसं तुकोबरायांनी परमार्थामध्ये आत्मानंद परमानंद प्राप्त केला, पण घरी पाहायला गेलं तर परिस्थिती तशी नव्हती मायबापांनो. सकाळी जेवण केलं तर दुपारी काय खायचं. काहींच्या जीवनामध्ये सकाळी खाल्लं तर दुपारी असा प्रसंग असतो काय काय खावं इतकं पंचपक्वान्न समोर असतं. पण काहींच्या जीवनामध्ये काय खावं हा प्रश्न असतो. काहींच्या जीवनामध्ये काय काय खावं. म्हणून मायबापांनो संत महात्मे परमानंदामध्ये डुलत असतात. परमानंदाचा आनंद ते घेत असतात. पण प्रपंचाबद्दल पाहायला गेलं ना तर अवस्था तशी नसती, परिस्थिती तशी नसती. आणि हे विद्यारण्य गरीब होते. एकच लंगोटी कमरेला गुंडळलेली होती. स्नान केलं तर तीच पुन्हा घालावी लागायची. अशा 2च लंगोट्या होत्या, फाटक्या लंगोट्या होत्या. आणि एक दिवस ऐकलं, श्रवण केलं की परमात्म्याचं नामस्मरण केलं तर दारिद्र्य नष्ट होईल. आसक्ती मनामध्ये ठेवली. आपणही या मंदिरामध्ये येतो, पण आसक्ती ठेवून येतो ना. मी माझं सांगते बरं का. मी मलाच माप लावून घेते ते टेपचं. मला बसतंय का की काय, तुमच्यावरती अजिबात घ्यायचं नाही. सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपणही आसक्ती ठेवून मंदिरामध्ये येतो. शिव मला काहीतरी देईल या आसक्तीने परमात्म्याचं नामस्मरण करतो. विद्यारण्य परमात्म्याचं नामस्मरण करत होते. 24 वेळा महावाक्याचं पुनच्चरण केलं गायत्री मंत्राचं, पण तरी गायत्री माता आली नाही. त्याग केला संसाराचा. आपल्यालाही त्याग येतो, परमार्थ करतोय आपण. बरेच वारकरी असे आहेत, अनुभव त्यांच्या मुखातून ऐकलेले आहेत. ताई इतकी भक्ती करतो, इतकं भजन करतो, काकडा तर सोडलाच नाही, हरिपाठ पण सोडला नाही, पण परमात्मा काही जीवनामध्ये सुखच देत नाही. परमात्मा कसा सुख देईल. सुखी ठेवलं परमात्म्याने तर तू मंदिरामध्ये परत येणार नाही हे परमात्म्याला माहीत आहे. मंदिरामध्ये सुख परमात्म्याने दिलं. पहा ना तुम्ही, आता श्रीमंत माणूस आलाय का कीर्तनाला. मी म्हणणार नाही तुम्ही गरीब आहात म्हणून, सगळे तुम्ही तोला मोलाचे आहात, माझ्यापेक्षा जास्त संपत्तीवान आहात तुम्ही. पण सगळ्या श्रीमंत माणूस आलाय का कीर्तनाला. सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की श्रीमंत माणसं मंदिरामध्ये येणार नाहीत, कारण सर्व गुण संपन्न त्यांच्याकडे आहे. सगळं काही सुखसुविधा त्यांच्याकडे आहे. परमार्थ करत असताना, परमात्मा करत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना देव परमात्मा आम्हाला दुःख देतो. विद्यारण्य नामस्मरण करत राहिले, पण मनामध्ये आसक्ती होती. परमात्मा आता तरी भेट देईल, नंतर तरी भेट देईल, पण परमात्मा काय भेटायला तयार नाही. त्याग केला प्रपंचाचा, त्याग केला, अरण्यामध्ये गेले आणि परमात्म्याचं नामस्मरण करत राहिले. म्हणे आता तिथं येऊन काय करणार. तिथं गेल्यानंतर काय, संसार, मुलं, बायको, घर दार, प्रपंच हे काही भानगडी त्यांनी सोबत नेल्या नाहीत. त्याग अवस्था जीवनामध्ये प्राप्त केली. अरण्यामध्ये गेले, परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. इतकं नामस्मरण झालं, ऐका ना, इतकं नामस्मरण झालं स्वामी विद्यारण्याचं की सरस्वती माता प्रसन्न झाली आणि डोळ्यासमोर उभा राहिली. ध्यान अवस्था, मग्न अवस्था, परमात्म्याच्या चिंतनामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी या अवस्थेपर्यंत ते पोहोचले. देहस्थितीवरती नाही येत स्वामी विद्यारण्य. आणि परमात्म्याने उठवलं, विद्यारण्य उठ, आता जागा हो, मी तुला प्रसन्न झालोय. म्हणे काय मागायचंय तुला ते माग. विद्यारण्य बोलतात परमात्म्याला, अगं गायत्री माता, तू माझ्यासाठी धावून आली, पण आता मी जे नामस्मरण केलं होतं ना ते तू मला मिळावा, तू मला प्राप्त व्हावी याच्यासाठी केलेलं नव्हतं. घरी असताना जे नामस्मरण केलं होतं, माझं दारिद्र्य नष्ट व्हावं, ते दूर जावं म्हणून मी घरी असताना नामस्मरण केलं. पण अरण्यामध्ये असताना असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं. पण तू का आलीस म्हणे, आता येऊन उपयोग नाही. पण गायत्री माता म्हणते, पाठीमागं ओळून तर पहा. पाठीमागं ओळून पाहिलं विद्यारण्यांनी तर 24 पर्वत जळत होते. पर्वत किती मोठे असतात त्याचं काही वर्णन करता येणार नाही. इतके मोठे पर्वत. किती पर्वत. झोपले नाहीत ना तुम्ही, जागे आहात ना. किती पर्वत. 24 पर्वत. 24 पर्वत जळत होते. विद्यारण्यांनी गायत्री माताला प्रश्न केला, माते वनवा लागला का या जंगलाला, या पर्वताला. म्हणे नाही. गायत्री माता सांगते, विद्यारण्य तू इतकं परमात्म्याचं नामस्मरण केलं, इतकी भक्ती केली की त्या भक्तीमुळे, नामस्मरणामुळे
पर्वता एवढं पाप तुझं वाढलेलं होतं मागच्या जन्मातलं, आताच्या जन्मातलं, ते नामस्मरणाने जळून भस्म झालं म्हणून हे 24 पर्वत जळत आहेत. हे उत्तर गायत्री मातेने दिलं. म्हणे आता तू प्रसन्न झाली मला, पण मला काहीच मागायचं नाही तुला. गायत्री माता म्हणते विद्यारण्य असं करू नका, तुम्ही काहीतरी मला मागा. मग तेव्हा विद्यारण्यांनी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो विद्यारण्य सरस्वती नावाने तो प्रसिद्ध केला. पंचदशी नावाने तो प्रसिद्ध झाला. सांगण्याचं तात्पर्य स्वामी विद्यारण्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या नामस्मरणाने काय झालं, 24 पर्वता एवढं पाप जे होतं ते जळून भस्म झालं. आपल्याला सांगता येणार नाही आपल्या जन्मामध्ये किती पाप झालेलं आहे, सांगता येईल. मागच्याही जन्माचं सांगता येणार नाही, आताच्याही जन्माचं सांगता येणार नाही. म्हणून मायबापांनो, असंही परमात्म्याचं नामस्मरण आपण या मुखाने घेतलं, वाचेने घेतलं तर त्या परमात्म्याच्या नामस्मरणाने पाप जळून भस्म होतात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. आणि पापाचं पर्वत, पापा इतके पर्वत असणारे, पर्वता एवढं पाप असणारं जळून भस्म कशाने होतं, परमात्म्याच्या नामस्मरणाने.